पुन्हा एकदा डोकेदुखीवाला वर्कवाला ब्लाऊज आलेला आहे. नेहमीप्रमाणे याचा मागचा जो गळा आहे हा एकदम छोटा दिलेला आहे. हा आपण पुढे पण ॲडजस्ट करू शकतो, पण पाठीमागे पाहिजे आहे हा कस्टमरला. आणि खोल गळा पाहिजे आहे. हे जाऊ देत. त्याच्यानंतर जे हाताला डिझाईन दिलं आहे ते हे बघा, ते काठाला पाहिजे होतं, पण इथे मध्येच दिलं आहे. याच्यात आता मी 10 इंच स्लीव कसा ॲडजस्ट करणार? बरं ते जाऊ देत. वर्क हे वर्क जे होतं ते मी काढून लावलं असतं हाताला, पण कटोरी ॲडजस्ट होत नाही. बरं हे जे ब्लाऊज पीस दिलं आहे हे 2 तुकडे असे दिले आहेत. याच्या पाठीमागे काय त्यांचं कारण त्यांनाच माहिती. त्याच्यानंतर हे जे वर्क आहे ते बघा, हे बघा, एक वर एक खाली, म्हणजे हा सुद्धा ॲडजस्ट होत नाही. कापड वर खाली करावा लागतो. आणि आता हे जे हातावर जे वर्क होतं त्याच्यात मला कटोरी बसवावी लागणार आणि ते पूर्ण वर्क एवढंच सुंदर फुकट जाणार आहे. त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या तुकड्यात मी स्लीव ॲडजस्ट केलेला आहे बघा. आणि हा फ्रंट भाग आहे. आणि जर हा जॉईन दिलेला असता, हे कापड जर जॉईन असतं तर इथे ह्या भागात कटोरी बरोबर ॲडजस्ट झाली असती, पण नाही, आणि कापून दिला. आता हे ब्लाऊज जे असतात असे ते कसे शिवायचे तुम्हीच सांगा.